महिना अखेर होता म्हणून शाळा 2 तासाचीच, पण आज घरी सगळ्यांचे उपवास. आज शंभूला उपवासाची टिक्की दिली आहे, याची रेसिपी फुल व्लॉगमध्ये बघायला मिळेल. शंभू राजे शाळेत जाण्यासाठी तयार होते. आज मी नाही तर त्याचे आजोबा त्याला शाळेत सोडायला गेले. गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू मी तयार करून घेतले, कारण आज उपवास होता. त्यानंतर गुलाबी रंगाची साडी नेसली. शंभू शाळेतनं आल्यावर आम्ही दोघंजणं गेलो सप्तशृंगी देवीच्या मंदिरात. इतकं ऊन आहे ना आमच्याकडे, काय सांगणार. आज देवीला ही सुंदर गुलाबी साडी नेसवली होती. घरी आल्यावर शंभूला जेवायला काय करणार, तर बीटाचे थालीपीठ केले आणि मग त्याला जेवायला दिलं. झोप झाली, अभ्यास झाला आणि संध्याकाळी एक सीताफळ तोडलं. सीताफळ एवढं मोठं होतं की शंभूचा चेहरा आणि सीताफळ सारखंच वाटायचं, म्हणून आम्ही ते बघून बघून सारखं हसायचो. आप्पा घरी आले की शंभूची मस्ती चालू होते. माझा उपवास म्हणून मला एवढंच, तर स्वतःने बघा केवढं घेतलंय. चलो ठीक आहे, आमच्या घरचं सीताफळ असतं, काही केमिकल नसल्याने सुंदर चव येते. पुन्हा संध्याकाळी शंभूसाठी बटाट्याची भाजीपोळी केली आणि हे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे. यावर्षी धान्य खूप सुंदर आले. अष्टमी तिथी होती, सगळ्यांचे उपवास होते आणि खूप सुंदर वाटलं. उद्या आमच्या घरी कुळाचार आहे आणि मग आमच्यासाठी उपवासाला पण भरपूर पदार्थ केले होते. आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केले. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.